अनुरूप दिवस बदलतात. माग ते राजीनामा द्यायला निघाले होते. मी त्यांना इतक्या विनवण्या केल्या, नको 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 नको. ते म्हणायचे मला माझा जो अभिनेता माझ्यामध्ये दडलेला आहे त्याला वेळ मिळत नाही, मला मालिका करायला वेळ मिळत नाही, मला चित्रपट करायला वेळ मिळत नाही, मी सेलिब्रिटी आहे. सेलिब्रिटी असताना मला कसा एवढा पक्षाला मतदारसंघाला वेळ देता येईल असे त्यांची वक्तव्य होती. आणि तुम्ही बघा ना, 5 वर्षामध्ये त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये किती जनसंपर्क ठेवला हे तुम्ही मतदाराचा विचारा. एकाने विचार आज सकाळपासून आपण बैठक घेतली या ठिकाणी राजकारणी हॉटेलला, सगळ्यांच्या एकमत झाले का कार्यकर्त्यांमध्ये? हो का, प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा विचार मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर शेवटी आमचे सगळे कार्यकर्ते आणि सहकारी अंतिम निर्णय मी जो देतो तो मान्य करतात. त्याच्यामुळं असं कार्यकर्त्याला वाटू नाही की कुठंतरी पक्षाने मुंबईमध्ये बसून कोणाला तरी जाहीर केलेलं आहे आणि आता कार्यकर्त्यांना सांगतात आता करा कामं. असं नसतं. लोकशाहीमध्ये कार्यकर्ताही महत्त्वाचा असतो. माझं तर म्हणणं आहे, प्रत्येक पक्षात कार्यकर्ता हा कडा असतो, त्याच्यावर त्याच्याच जीवावर पक्ष चालतो. पहिल्यांदा त्यांना विश्वासात घेणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यातल्या अनेकांनी आपली मतं मांडली, काहींनी निवेदन दिली वगैरे वगैरे. त्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात. दादा, आपले सख्खे बंधू बारामती लोकसभेत त्या संदर्भामध्ये आमची शेवटची बैठक झाल्यानंतर कुणाला किती जागा आहेत ते त्या बाबतीमध्ये आपल्याला स्पष्ट होईल. बारामती लोकसभेत प्रचारासाठी उतरलेले आहेत. हां, सख्खे बंधू आपले प्रचारासाठी उतरले. प्रत्येकाला तुला पण उतरायचा अधिकार येतो का बारामती? अमोल कोल्हेने असं म्हटलं की बंद खोड्याल खाजगीत झालेली चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं आहे असं तुम्ही त्यांनी काही दिवसापूर्वी असं विधान केलं होतं. दोघात खाजगीत झालेली राजीनाम्याची चर्चा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करणं चुकीचं. अरे हे काय एखादा माणूस 6 विधानसभा मतदारसंघामध्ये काही लाखांनी निवडून येतो आणि तो 2-2.5 वर्षात मला सांगतो मला राजीनामाच द्यायचा, मला नाही राहायचं, मला हे क्षेत्र नको आहे. हे सांगितल्यानंतर मी जनतेला सांगायला नको? हा जनतेचा अपमान नाही आहे की बाबा तुम्हाला 5 वर्षाच्या करता जनतेने निवडून दिलं. आम्ही सगळे विनवण्या करत होतो, साहेब विनवण्या करत होते, मी करत होतो, सगळे आम्ही त्यांना सांगत होतो की काय दुखणं काय, का राजीनामा का द्यायचा आहे? 5 वर्षाकरता दिलेलं असताना निवडून आपण का मधनंच माघार घ्यायची? दादा, हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झाली? मला अशी माहिती मिळाली आज त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची मिटिंग झाली आणि नाराजी तुम्हीच उठवता, ह्याची नाराजी त्याची नाराजी. मी तुम्हाला सांगतो, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा शिस्तीनं चालणारा पक्ष आहे, हे तर खरं आहे. त्याच्यावर एकदा भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या पक्षामध्ये गेला तर त्या पक्षाची ध्येय धोरणं, त्या पक्षाने घालून दिलेली शिस्त, त्या शिस्तीच्या बाहेर कुणाला जाता येत नाही. आणि त्या संदर्भामध्ये त्यांची म्हणजे आजच नाही, आम्ही पहिल्यापासून बघतोय. त्याच्यामुळं पूर्वी काँग्रेसमधली परिस्थिती वेगळी आहे, इतर पक्षातली परिस्थिती वेगळी आहे, त्या पक्षाची कामाची पद्धत वेगळी आहे. खरं तर आपल्या पक्षात इच्छुक उमेदवार आहेत, आपण मगाशी नावही सांगितली. असं असताना शिंदे गटातून उमेदवार अदलाबदल का करावा लागतो? शेवटी मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचा कल काय आहे ते तपासावं लागतं. अलीकडच्या काळामध्ये तशा प्रकारची सिस्टीम आपल्याला अवेलेबल झालेली आहे आणि ते सगळं बघता आम्ही तो विचार करून पुढे जायचा निर्णय घेतो. ओके, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.